सुरुवातीलाच मित्रांनो, शिवसेनेच्या संदर्भातील सगळ्यात मोठी अपडेट आपल्या समोर येते आहे। अखेर उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड, तर एकनाथ शिंदेंना पहिला मोठा झटका। मित्रांनो, मुंबईमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष, तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना आणि यांचेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। मित्रांनो, बातमी काय आहे ती जाणून घेऊया। महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी आणि सध्याच्या राजकीय घडामोडींना या बातमीने सध्या सगळीकडेच वेगवान महत्त्व प्राप्त करून दिले। या बातमीमुळे उद्धव ठाकरे यांचा आवाज मात्र दमदारपणे शानदारपणे झालाय आणि ठाकरेंची ही सगळ्यात मोठी पोच आता देशपातळीवरती अतिशय महत्वाची ठरणार आहे। मित्रांनो, उद्धव ठाकरेंची निवड ही शिवसैनिकांसाठी अतिशय आनंदाची बाब म्हणावी लागेल। एकतर आता सध्या शिवसेनेच्या बाबतीतला निकाल सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे। त्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागले। हा निकाल कुणाच्या बाजूने लागणार, ठाकरेंच्या की शिंदेंच्या, ही बाब अजूनही कुणाला कळायला तयार नाही। तोपर्यंतच एकनाथ शिंदेंनी मात्र सगळीकडे फिल्डिंग लावून आपला वर्चस्व सगळीकडे कसा राहील याबाबत त्यांनी प्रयत्न केले। मात्र अखेर उद्धव ठाकरेंनी इथे बाजी मारली आणि ठाकरेंची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली। मित्रांनो, बातमी आपण शेवटपर्यंत जाणून घेऊया। शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी। महाराष्ट्रातील सामान्य शिवसैनिक आनंदला असेल, जल्लोषात त्याने आनंद व्यक्त केला असेल। नेमकी काय बातमी ती आता आपण जाणून घेऊया। मित्रांनो, शिवसेना एकत्र असताना एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंच्या नंतरचं सगळ्यात मोठं पद दिलं। राज्याचं नगरविकास मंत्री हे सगळ्यात मोठं पद एकनाथ शिंदेंना दिलं आणि कोविड काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार एकनाथ शिंदेंच्या हाती देणं हे उद्धव ठाकरेंना महागात पडलं। ठाकरे फक्त मुख्यमंत्री होते, मात्र शिंदे संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार पाहत होते। एवढा विश्वास उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावरती दाखवला आणि एकनाथ शिंदे हा माझा सच्चा कडवट शिवसैनिक आहे हे उद्धव ठाकरे प्रत्येकाला समजावून सांगायचे। त्याचप्रमाणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र एकनाथ शिंदेंच्या हातात कोविड काळात होता आणि पडद्याच्या पाठीमागे मात्र मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला गेला। पडद्या पाठीमागे वेगळ्याच खेळी चालू होत्या। त्यावेळेस उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेंनी जाण्याचा प्लॅन आखला आणि स्वतःला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद कसं घेता येईल या दृष्टीनं पावलं आखली गेली। प्रयत्न केले गेले, तसे प्रयत्न सुरू झाले। पण मित्रांनो, एकनाथ शिंदेंना भारतीय जनता पार्टीने गळा लावलं, मात्र एकनाथ शिंदेंनी जाणं पसंत केलं। ही महत्वाची लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल। त्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेना चोरली, शिवसेनेचा पक्ष चिन्ह चोरलं, शिवसेनेचे नेते आमदार चोरून नेले। सगळेच्या सगळे आपल्या पदरात घेण्यासाठी एकनाथ शिंदेंनी दिल्लीपर्यंत फिल्डिंग लावली। महाराष्ट्रातील सगळेच नेते एकनाथ शिंदेंच्या गळाला लागले। उद्धव ठाकरेंची शिवसेना संपणार, ठाकरे आता उरणार नाही, ठाकरे आता शिल्लक राहणार नाही, अशा गाजावाजा बातम्या शिंदेंच्या काही नेत्यांनी सुरू केल्या। मात्र मित्रांनो, ना ठाकरे संपले ना ठाकरेंची शिवसेना संपली। आजही शिवसैनिक तेवढ्याच हिमतीनं ठाकरेंच्या पाठीमागे दमदारपणे उभा आहे हे शिंदेंना मात्र पचत नसावं। मित्रांनो, या पलीकडची दुसरी महत्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांना मुंबईत होत असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय समितीच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी स्वतःला स्थान हवं होतं। हे महाराष्ट्र सरकारचं स्मारक आहे आणि या दृष्टीनं एकनाथ शिंदेंनी फडणवीस यांच्याकडे देखील आपली फिल्डिंग लावली होती की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी आपली निवड व्हावी, अशी फिल्डिंग एकनाथ शिंदेंनी लावली असेल। परंतु तिथे मात्र उद्धव ठाकरेंनी बाजी मारली। आपल्या वडिलांचं स्मारक मुंबईमध्ये होतंय म्हटल्यावर कुणाकडेही ठाकरेंनी आपली बाजू मांडली नाही। परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकपदी उद्धव ठाकरेंची निवड करून एकनाथ शिंदेंना फडणवीस यांनी सगळ्यात मोठा धक्का दिलाय। ही बाब मात्र आता पुढील राजकारणावरती खूप मोठ्या प्रमाणात गणली जाणार आणि एकनाथ शिंदेंना मात्र इथे बाजूला व्हावं लागलं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे वडील आहेत आणि उद्धव ठाकरेंचेच आहेत असं फडणवीस यांनी देखील मानलं। म्हणूनच एकनाथ शिंदेंना या राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी स्थान न देता उद्धव ठाकरेंचं नाव घोषित केलं आणि इथे मात्र ठाकरेंनी आपला विजय संपादित केला।
एकनाथ शिंदेने इथे पहिला मोठा धक्का दिलाय. म्हणून राष्ट्रीय अध्यक्षपदी उद्धव ठाकरे हे आता स्मारक होईपर्यंत राहतील, ही महत्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे हा उद्धव ठाकरेंचा मोठा विजय म्हणला लागेल.